हेलो हेलो. जय हिंद, सलाम संविधान. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. या विधानाची आज आठवण होण्याचं कारण असं की नुकताच दुपारी या देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून गवई साहेब यांनी शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ या देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना दिली. म्हणजे बाबासाहेबांचं जे वाक्य आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरतो, तर असाच एक गुरगुरणारा वाघ या देशाच्या ज्युडिशियल सिस्टीम मधला सगळ्यात महत्वाचं टॉपमोस्ट जे पद आहे त्याच्यावरती विराजमान झालेले आहे. आज आपण या सेशन मध्ये याच न्यायाधीशांच्या बद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अर्जुन कदम तुमचं सर्वांचं स्वागत करतो. या लेक्चर मध्ये इथे जर हेडलाईन्स बघितले असेल तर झोपडपट्टीतल्या शाळेत शिकलेला मुलगा ते सरन्यायाधीश म्हणून ही जी आहे ही टॅगलाईन दिसते तुम्हाला. यामध्ये महत्वाचं असं आहे की झोपडपट्टीमध्ये काय तर महाराष्ट्रातल्या अमरावतीतून आलेले कवी साहेब हे तिथं शिक्षण त्यांचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. ज्या ठिकाणी ते प्राथमिक शिक्षण घेत होते ते गुरं जे बांधायची जागा होती तिथं ती शाळा होती आणि तिथल्या शाळेमध्ये ते शिक्षण घेऊन या देशातील सगळ्यात मोठं जे सर्वोच्च न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट, त्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश कोणी यांनी शपथ घेतलेली आहे. त्यामुळे झोपडपट्टीतलं शाळेत शिक्षलेलं जे पोरग आहे ते या देशाचा आज 52वे सरन्यायाधीश म्हणून विराजमान झालेलं आहे. तर चला सुरुवात करूया भारताचे 52वे सरन्यायाधीश गवई साहेब यांच्याबद्दल. यांचं नाव आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई. हे रामकृष्ण गवई यांच्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर शॉर्ट मध्ये ना बी आर गवई हे जे नाव आहे बाबासाहेब रामजी आंबेडकर, डॉक्टर बी आर आंबेडकर यावरून लक्षात ठेवता येतं. बी आर आंबेडकर भूषण रामकृष्ण गवई. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा प्रभाव गवई साहेबांच्या वडिलांच्यावरती रामकृष्ण गवई यांच्यावर आहे. रामकृष्ण गवई म्हणजे रासू गवई आणि त्यांच्या पत्नी कमला गवई यांच्या पोटी यांचा जन्म, भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 मध्ये अमरावती महाराष्ट्र या गावामध्ये झाला. त्यांचे वडील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्याला आपण RPI म्हणतोय, या RPIच्या गवई गटाचे नेतृत्व करतायत आणि अमरावतीचे ते खासदार राहिलेले रासू गवई. बिहार, केरळ आणि सिक्कीम या राज्याचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय. त्यामुळं RPI बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा, समतावादी विचारधारा याचा प्रभाव आणि समाजकारण आणि राजकारण या दोन्ही युक्त असणारं जे कुटुंब आहे त्या कुटुंबात वाढलेले गवई साहेब या देशाच्या ज्युडिशियल सिस्टीमवरती सगळ्यात टॉपमोस्ट पदावरती आज विराजमान होत आहेत. विचार केला तर 251 वर्षानंतर भारताला प्रथमच बौद्धिस्ट सरन्यायाधीश मिळालेले एक महत्वपूर्ण गोष्ट आहे आणि पूर्ण या देशातील बुद्धिजीवी किंवा बुद्धिस्ट असणाऱ्या लोकांच्यासाठी, त्या अनुयायांसाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण इंग्लंडमध्ये इंग्रजांचं ज्यावेळी राज्य होतं भारतामध्ये 1773 मध्ये एक ऍक्ट पास झाला ज्याला ऍक्ट ऑफ रेग्युलेटिंग असं म्हणतात, रेग्युलेटिंग कायदा. आणि या रेग्युलेटिंग कायद्यानुसार 1774 मध्ये कोलकाता या ठिकाणी भारताचं पहिलं सुप्रीम कोर्ट जे आहे ते विराजमान झालं सन 1774 मध्ये. आणि या देशामध्ये 1774 मध्ये जे सरन्यायाधीश होते ते होते इलिजाह इम्पे. इलिजाह इम्पे. आणि त्या इलिजाह इम्पे पासून 1935 भारत सरकारचा कायदा आणि 1937 मध्ये या देशाची फेडरल कोर्टाची व्यवस्था निर्माण झाली. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 मध्ये या देशाची सगळ्यात महत्वाची, हा देश ज्याच्यावरती तरलेला आहे, या देशाचं संविधान, याचे घटनेचे शिल्पकार महान मानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मसुदा समितीच्या अध्यक्षस्थानी ड्राफ्टिंग कमिटीनं या देशाचं संविधान जे आहे ते लिखित केलं आणि 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी या देशाचं संविधान स्वीकृत झालं. हे संविधान 26 जानेवारी 1950 या दिवशी इम्प्लिमेंटेशन झालं, म्हणजे अंमलात आलं.
आणि यानंतर 3 दिवसानंतर म्हणजे तो दिवस होता 28 जानेवारी 1950 आणि या दिवशी या सर्वोच्च देशाचं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली, ज्याला संघराज्य न्यायालय म्हणतो, ज्याला सोप्या भाषेमध्ये या देशाचं सुप्रीम कोर्ट असं म्हणतो. या देशाचे सुप्रीम कोर्टाचे पहिले सरन्यायाधीश कानिया साहेब म्हणजे एच कानिया साहेब आहेत. हरिलाल कानिया. आणि इथपासून म्हणजे 1773-74 पासून आज 2025 पर्यंत जर विचार केला तर 250 वर्ष पूर्ण होत आहे, 251 वर्ष झाली. आणि या 251 वर्षामध्ये प्रथमतःच एक बौद्धिस्ट सरन्यायाधीश या देशाच्या सुप्रीम कोर्टाला मिळालेले आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की न्यायमूर्ती भूषण गवई हे बौद्ध समाजातील भारताचे पहिले सरन्यायाधीश तर आहेतच, पण के जी बालकृष्णन यांच्यानंतर हे पद भूषवणारे ते दुसरे दलित सरन्यायाधीश सुद्धा आहे. हे सुद्धा महत्वपूर्ण आहे. आज विचार केला तर देशाचे सुप्रीम कोर्ट जे आहे त्या सुप्रीम कोर्टामध्ये एक सरन्यायाधीश प्लस इतर जे आहेत ते 33 न्यायाधीश सध्याची अशी रचना आहे. आता ही रचना ठरवण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला वेळोवेळी बहाल होतो आणि संसदेने वाढ करत ज्यावेळेस 1950 मध्ये ज्यावेळेस देशाचं सुप्रीम कोर्ट अस्तित्वात आलं त्यावेळेस ती संख्या 1+7 होती. आज ती संख्या 1+33 आहे आणि या 33 पैकी 3 न्यायाधीश जे आहेत ते 3 न्यायाधीश हे एससी जातीचं प्रतिनिधित्व करत होते. हे गेल्या 75 वर्षामधलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, कारण ज्या माणसाने या देशामध्ये असणारे समतावादी वाटचाल जी आहे ती ठेवली ते डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला कुठेतरी आता न्याय मिळाल्यासारखं वाटतं आपल्याला की 3च सुप्रीम कोर्टामध्ये एससी या प्रवर्गामधून न्यायाधीश आहेत. कारण असं की गेल्या 75 वर्षामध्ये ज्युडिशियल मध्ये या देशाचे एससी आणि एसटीचं प्रतिनिधित्व आणि ओबीसीचं प्रतिनिधित्व किती आहे हा एक महत्वाचा जिज्ञासेचा आणि अभ्यासाचा प्रश्न आहे. पण या अर्थानं पुढे आपण ज्या ज्या गोष्टींच्या मध्ये गवई साहेब खंडपीठाचे मध्ये प्रतिनिधित्व करतायत ते जे निकाल आहेत तेही आपल्याला जाणून घ्यायचंय नेमकं काय होते. तर हे एक महत्वाचं आहे. बालकृष्ण यांच्यानंतर हे पद भूषवणारे ते दुसरे दलित सरन्यायाधीश सुद्धा आहेत. सरन्यायाधीश बनणारे ते 6वे मराठी व्यक्ती आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या मातीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या लोकांमध्ये आज सगळ्यात आनंददायी वातावरण याच्यासाठी की 6वे सरन्यायाधीश बनत आहेत आणि नागपूरमधून आलेले हे 3रे सरन्यायाधीश बनत आहेत गवई साहेब. आता भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी आज रोजी म्हणजे 14 मे 2025 रोजी दुपारी शपथ घेतलेली आहे. आणि ज्या वेळेच्या शपथीमध्ये जर तुम्ही तो सोहळा बघितला असेल खूप दिमागदार सोहळा पाठ झाला. कारण ज्या भागामधून ते आले होते अतिशय सामान्य भागातून सामान्य कुटुंबातून आलेले गवई साहेब हे पूर्ण फॅमिलीच्या उपस्थितीमध्ये म्हणजे त्यांच्या आई त्यांच्या घरातली फॅमिली जी होती त्यांच्या उपस्थितीमध्ये या देशाचे उपराष्ट्रपती धनखड साहेब, या देशाचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला साहेब, या देशाचे गृहमंत्री, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मावळते सरन्यायाधीश संजीव खन्ना साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा जो रंगला होता. यामध्ये विरोधी पक्षनेते, सत्ताधारी, त्यानंतर उपराष्ट्रपती या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक दिमागदार सोहळ्यामध्ये त्यांनी जी शपथ आहे ती शपथ घेतली. ते मंडप होतं गणतंत्र मंडप. गणतंत्र मंडप. आणि याच्यामध्ये गवई साहेबांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर LLB किंवा या ज्युडिशियल मध्ये सगळ्यात महत्वाच्या पदावरती पोहोचून सुद्धा या देशामधले असणारे सरन्यायाधीश यांनी जी शपथ घेतलेली आहे ती लक्षात घ्या हिंदी भाषेतून घेतलेली आहे. आणि इथं तुम्हाला दिसत असेल महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे त्यांना शपथ देत आहेत. आणि हे भवन जे आहे हे भवन आहे गणतंत्र मंडप. या भवनामध्ये त्यांना शपथ दिलेली आहे. यामध्ये शपथ राष्ट्रपतीने दिली. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश संजीव खन्ना हे मावळते सरन्यायाधीश आहेत. हे 51वे सरन्यायाधीश होते. 50वे धनंजय चंद्रचूड साहेब न्यायमूर्ती त्यांचा कालावधी संपला. त्यानंतर संजीव खन्ना हे 51वे सरन्यायाधीश झाले. आणि संजीव खन्ना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर संजीव खन्ना यांनी रिटायर्ड होण्याच्या 1 दिवस आधी असं सांगितलं की मी रिटायर्ड झाल्यानंतर या देशामधले असणारे जे सत्ताधारी पक्षाकडून मिळणारे जे काही आयोग आहे त्या आयोगाच्या किंवा कुठल्याही पद्धतीनं राजकारणाशी संबंधित पद मी भूषवणार नाही. मी माझ्या कार्यक्षेत्रातच काम करणार आहे. याचा अर्थ या देशाची राज्यघटना निर्माते घटनाकार हे असं सांगतायत घटनेच्या कलम नंबर 50 मध्ये कार्यकारी व्यवस्थेपासून ज्युडिशियल व्यवस्था अलग असली पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होतं. कारण कार्यकारी एक्झिक्युटिव्ह पॉवर आणि ज्युडिशियल ही एकत्र जर आली तर या देशाची लोकशाही धोक्यात येऊ शकते. आणि गेल्या काही कालावधीमध्ये आपल्याला असं दिसतंय
की या देशामधले न्यायाधीश महोदय हे निवृत्तीनंतर राज्यसभेचे सदस्य किंवा कुठल्याही एका आयोगाचे सदस्य, तिथले अध्यक्ष हे होत आहेत, किंबहुना यापेक्षा जास्त न्यायाधीश महोदयांचा कालावधी संपल्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते एखाद्या ठिकाणी विधानसभेचे आमदार किंवा खासदारचे इलेक्शन लढवत आहेत आणि तिथं आपलं विधान करतायत की आम्ही दिलेल्या निकालावरती कोणत्या आयडिओलॉजीचा प्रभाव झालेला आहे हे ठामपणे सांगायला लागले. याचा अर्थ एक्झिक्युटिव्ह पॉवर आणि ज्युडिशियल पॉवर ज्या सेपरेट पाहिजे घटनाकरण अपेक्षित या लोकशाही देशात, त्या कुठेतरी आपल्याला डळमळीत असताना दिसत आहेत. आणि अशाच वेळेमध्ये या देशाचे मावळते सरन्यायाधीश संजीव खन्ना न्यायमूर्ती यांनी विधान केलं की इथून पुढे मी कुठल्याही अशा पद्धतीचं पद भूषवणार नाही. आणि हे मावळते असताना जे आता पदावरती बसतायत आज रोजी, ते गवई साहेब यांचंही सुद्धा म्हणणं असं आहे की मी या 6 महिन्यासाठी खूप छोटी कारकीर्द घेऊन आलेले आहेत. या 6 महिन्यासाठी, कारण वय वर्ष 65 किंवा 6 वर्ष यामध्ये सरन्यायाधीश जे आधी येईल त्या पदापर्यंत ते कार्यरत राहतात. त्यामुळे 65 वय त्यांचं 6 महिन्यामध्ये कंप्लीट होतं आणि त्यामुळे त्यांना एवढाच कालावधी मिळणार आहे. पण यांनी असं सांगितलं की माझ्या रिटायरमेंट नंतर सुद्धा मी अशा कोणत्याही सरकारी पद जे आहे ते भूषवणार नाहीत. म्हणजेच बोले तैसा चाले त्याच्या वंदावी पावले असं म्हणतात. त्यामुळे आजच्या घडीला यांना आपण म्हणणं हे रास्त आहे की या देशातले अनमोल रतन जे आहेत हे 2 सरन्यायाधीश आहेत. पुढच्या काळात इतिहास जे आहे ते याची नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही, हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यांचा कार्यकाल 14 मे 2025 पासून 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत राहिलेला आहे. 26 नोव्हेंबर मध्ये संविधान दिवस आहे. त्याच्या आधी 3 दिवसाआधी त्यांचा कार्यकाल संपतो. आणि यामध्ये विशेष करून म्हणजे ही संख्या जी सध्या आहे 1+33, त्या 33 पैकी जे 3 इतर न्यायाधीश आहेत त्याच्यामध्ये वराळे न्यायमूर्ती वराळे हे सुद्धा एक महत्वपूर्ण आहे. पुढच्या कालावधीमध्ये वय ज्येष्ठतेनुसार यांना सरन्यायाधीश पद भेटतं का हेही बघण्यासाठी गोष्ट राहणार आहे. त्यामध्ये हे लक्षात ठेवा, 23 नोव्हेंबर 2025 म्हणजे जेमतेम 6 महिन्याचा कालावधी जो आहे तो यांना मिळतो. त्यांची कारकीर्द जर बघायला झाली तर मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून 2005 पासून 2019 पर्यंत त्यांनी कार्यभार भूषवलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून 14 नोव्हेंबर 2003 ते 11 नोव्हेंबर 2005 पर्यंत अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम त्यांनी केलेलं आहे. नाव नोंदणीचा विचार केला तर 16 मार्च 1985 पासून आज 2025 14 मे पर्यंत यांनी जवळपास एवढी वर्ष या ज्युडिशियल व्यवस्था दिलेली आहे. एकूण जर विचार केला तर जवळपास 700 निकालांच्या मध्ये गवई साहेब त्यांचा रोल जो आहे तो महत्वाचा आहे. गवई साहेबांनी गेल्या काही कालावधीमध्ये 2015-16 पासूनचा विचार केला, जसं नरेंद्र मोदी सरकार सत्तेवरती येत आहे आणि आता 2024 पर्यंत यांनी दिलेले महत्वपूर्ण निकाल हे सुद्धा महत्वाचे आहेत. आणि हे निकाल त्याच्यासाठी महत्वाचे आहेत की हे न्यायाधीश सध्याच्या सरकारच्या बाजूनं जे आपली मतं आहेत किंवा विरोधात मतं आहेत यापैकी नेमकं कोणत्या परिस्थितीचा कारभार करत आहे हे सुद्धा आपल्याला पुढे बोलता येईल. चला पुढे जाऊन घेऊया. 1987 पासून 1990 पर्यंत मुंबई हायकोर्टात स्वतंत्रपणे यांनी वकिली सुरू केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राहिलेले आहेत. नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठाचे ते कुलगुरू सुद्धा राहिलेले आहेत. असे हे न्यायमूर्ती महोदय यांनी, न्यायमूर्ती गवई यांनी उत्तर प्रदेशामध्ये म्हणजे महत्वपूर्ण निकालाची गोष्ट करूया. इथं तुम्हाला एक चित्र दिसत असेल, हे चित्र आता बदललेलं आहे. तराजू आणि डोळ्यावरची पट्टी, ही डोळ्यावरची पट्टी न्यायदेवतेच्या काढून टाकलेली आहे आणि डोळे जे आहेत ते आता ओपन न्यायदेवतेच्या ह्याच्यामध्ये एक बदल केलाय. त्यांच्या हातामध्ये राज्यघटना दिलेला आहे आणि तराजू जो आहे तो न्यायाचं प्रतीक, जे बाबासाहेब सांगतायत की समतावादी दृष्टिकोन असला पाहिजे, की न्यायमूर्ती ही न्यायालयाची देवता जी आहे तिचं चित्र जे आहे किंवा याच्या डोळ्यावरची पट्टी जी ती काढून टाकलेली आहे. महत्वपूर्ण निर्णयाची गोष्ट करू. गवई साहेबांनी निर्णय जे दिले त्यापैकी महत्वाचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारला गेल्या वर्षीच दिला होता. यामध्ये आरोपीच्या घरावर झालेला बुलडोझर डिप्लोमसी जी होती या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला होता. कार्यकारी अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाही असं म्हटलं होतं. म्हणजे या देशामध्ये एक्झिक्युटिव्ह पॉवर किंवा या राज्याची एक्झिक्युटिव्ह पॉवर मध्ये मुख्यमंत्री, राज्यपाल, महाधिवक्ता, त्याचं मंत्रिमंडळ हे असतं. त्यांना कोणतेही न्यायिक अधिकार नाही आहेत असं ठामपणे आपल्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं होतं गवई साहेबांनी. आणि त्या बुलडोझर डिप्लोमसीला, ही काही लोकशाहीला महत्वपूर्ण नाही आहे, त्यामुळे बुलडोझर डिप्लोमसीला फाट फटकारलेलं होतं हे लक्षात घ्या. आणि यामुळे हा निकाल जो आहे तो महत्वपूर्ण ठरतो. पुढच्या काळात सरन्यायाधीश म्हणून काम करताना बुलडोझर डिप्लोमसी अजिबात चालणार नाही, इथं आपल्याला या चित्रावरून दिसतं. म्हणजे पुढच्या काळामध्ये काय होणार आहे याचा थोडा विचार आपल्याला करता येईल. ओके, पुढे जाऊया. लवादाच्या निर्णयात
बदल करण्याचा न्यायालयाचा अधिकार हा त्यांनी मेन्शन केला होता. एक सगळ्यात महत्वाचा निर्णय होता कलम 370 रद्द करण्याचा. आता ह्या 370 केला होता. आता हे 370 रद्द याच्याबद्दल याचिका दाखल झाली होती आणि संविधानाच्या कलम 370 मध्ये बदल झाला. हा बदल योग्य की अयोग्य याच्यावरती खटला झाला होता आणि या खटल्यामध्ये न्यायमूर्तींच्या निकालामध्ये असं सांगितलं होतं 370 जो बदल झाला तो योग्य आहे. कारण काय योग्य आहे? कारण जम्मू काश्मीरची जी संविधान सभा आहे ती संविधान सभा बरखास्त झाली होती आणि संविधान सभा बरखास्त झाल्यानंतर विधानसभा अस्तित्वात होती, पण विधानसभा विसर्जित झाली आणि त्यावेळेस 370 जे आहे ते काढून टाकण्यात आलं आणि हा निर्णय योग्य होता अशा एकंदरीत त्या खंडपीठाचा निर्णय आहे. त्यामुळे एक ऐतिहासिक निर्णय गवई यांच्या न्यायमूर्तींच्या काळामध्ये राहिलेला आहे. त्यानंतर पुढे केंद्राच्या 2016च्या नोटाबंदी निर्णय याचा होता कारण प्रधानमंत्री मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा ज्या आहेत त्या चलनातून बंद करून टाकल्या आणि त्यामुळं हा खटला जो आहे हा खटला सुप्रीम कोर्टासमोर गेला आणि सुप्रीम कोर्टाच्या त्या निकालामध्ये गवई साहेब हे ज्यावेळी खंडपीठामध्ये सदस्य आहेत त्यांनी असा निकाल दिलाय की हा निर्णय घेताना सरकारने आरबीआयला विचारून हा निर्णय घेतला होता आणि त्यामुळे हा योग्य आहे असा एक महत्वपूर्ण निर्णय हा 2016 नोटाबंदीच्या वेळेस घेतलेला होता. त्यानंतर तमिळनाडूमध्ये 1 इयर आरक्षण यांच्या संदर्भात सुद्धा त्यांचे निकाल जे आहेत ते महत्वपूर्ण ठरतात. पुढे आपण बघूया आरक्षणाबद्दल गवई साहेबांचं मत काय एकंदरीत यावरही गोष्टीवरती आपण नजर टाकूया. सीबीआय आणि ईडी यामध्ये संचालकांच्या कार्यकाली वाढवण्याचं आव्हान दिलं होतं. पण या सरकारने सीबीआय असू दे किंवा ईडी असू दे यांचे जे हेड आहे त्यांचा कालावधी सतत वाढवत चाललेला होता आणि त्यामुळे कुठेतरी हा गोंधळ निर्माण झाला होता. त्यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या समोर सुप्रीम कोर्टाने फटकारलं होतं ईडी आणि सीबीआय तत्सम संचालकांच्या कार्यामध्ये कुठल्याही पद्धतीची वाढ होणार नाही आणि असा ठामपणे निर्णय देणाऱ्याच्या खंडपीठामध्ये ते गवई साहेब आहे. त्यानंतर प्रशांत भूषण यांच्या विरुद्ध अवमानाची याचिका. आता सुप्रीम कोर्टाचा अवमान 1971च्या ऍक्ट नुसार हे लक्षात घ्या की कुठल्याही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती तुम्ही त्याच्यावरती टीका नाही करू शकत. सतत बुद्धीनं त्याच्यावरती तुम्ही काय आपले विचार मांडू शकता. हाच खटला होता प्रशांत भूषण केसमध्ये आणि त्यांना 1 रुपये शिक्षा झालेली होती. हे लक्षात घ्या की हा निर्णय खूप महत्वाचा याच्यासाठी ठरतो की सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय भारतातील सगळ्या हायकोर्टांच्या वरती बंधनकारक राहतो, फक्त तो सुप्रीम कोर्टावरती बंधनकारक नाही. याचं कारण आहे की राज्यघटनेमध्ये आर्टिकल 137 जे आहे ते न्यायिक पुनर्विलोकन सांगतं. याचा अर्थ सुप्रीम कोर्टाचा स्वतःचा निर्णय हा स्वतःचा निर्णय स्वतःवरती बंधनकारक नसतो. हा महत्वपूर्ण खटला जो आहे तो प्रशांत भूषण केसमध्ये गवई साहेबांनी दिला होता. त्यानंतर निवडणूक बॉन्ड योजनेच्या बद्दल ही घटनात्मक तपासता केली होती. 2024च्या इलेक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचा गाजलेला मुद्दा जो होता तो निवडणूक रोखे बाजार बॉन्डची योजना आणि हे जे आहे एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया हे सरकारचे रोखे बाजार जे आहे ते डिक्लेअर करत नव्हती. त्यावेळेस ह्या खंडपीठाने लोकसभेच्या इलेक्शनचा आधीच निकाल दिला होता की आर्टिकल 19 जे आहे भारतातील व्यक्तींना जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळं हा जाणून घेण्याचा अधिकार असला पाहिजे. पण एसबीआय जी आहे ती परत एकदा आपल्या याच्यामधून शकल काढली तिनं आणि जो निर्णय आम्ही 2 महिन्यानंतर हे निकाल जारी करूया असं म्हटलं होतं त्यावेळी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने फटकारलं होतं की तुम्ही याच्या आधीच डिक्लेअर करा. हाही महत्वाचा निर्णय जो आहे तो झाला आणि त्यानंतर पूर्ण यंत्रणेमध्ये किंवा लोकांना असं समजलं की निवडणूक रोखेमध्ये नेमकं कुणाला किती प्रकारचे रोखे मिळालेले आहेत. हा जो आहे हा मुद्दा या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये खूप गाजला. याचा परिणाम जो आहे तो परिणाम आपल्याला काय झाला हेही दिसतं. सत्ताधाऱ्यांच्या मध्ये असणारी जी वोट पॉवर आहे ती थोडी कमी झाली. विरोधकांच्या मध्ये थोडा याचा फायदा झाला आणि या सगळ्यामध्ये निवडणूक रोखे बाजार हा चर्चेचा मुद्दा राहिला लोकसभेच्या इलेक्शन मध्ये. ठीक आहे, तर याच्याबद्दलचा निकाल एक जो आहे तो खूप महत्वपूर्ण आहे. राखीव श्रेणीमध्ये उपवर्गीकरणासाठी वैधता हा एक महत्वाचा मुद्दा याच्यासाठी की गवई साहेब जे आहेत ते स्वतः दलित समाजातून येत आहेत आणि त्यामुळं दलित समाजातून येत आहेत तर ह्यांचं मत जे आहे ते बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं समतावादी दृष्टिकोनाबद्दल गवई साहेबांचं असं मत आहे की एससी आणि एसटी या जे जमाती आहेत यांना जे दिलेलं आरक्षण आहे हे आरक्षणाच्या मध्ये एससी आणि एसटी मध्ये अशा काही जाती आहेत ज्यामध्ये त्यांना हे ज्याला आपण म्हणूया क्रिमिलियर या क्रिमिलियर गटामध्ये टाकता येईल का अशा पद्धतीचा विचार मध्यंतरी गवई साहेबांनी मांडला होता. याच्याबद्दल त्यांनी स्वतःच प्रूव्ह केलं होता की मी आता सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश आहे त्यामुळं ज्या जातीमध्ये आहोत त्या जातीमधलं आरक्षण जे आहे ते आरक्षण मला न मिळता माझ्या जातीतील असणारे जे काही अजून काही पिछडे लोक आहेत, पिछड्या जाती आहेत, पिछड्या जमाती आहेत
त्यांना ते मिळालं पाहिजे आणि म्हणून अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये असणारे जे ज्याला आपण म्हणूया समता प्राप्त झालेली जी लोक आहेत, जी मंडळ आहेत, त्यांनी आपलं आरक्षण सोडून द्यावं आणि त्यामुळे त्याने एक मुद्दा मांडलेला होता. याबद्दल खूप चर्चा सुद्धा झाली. एससी आणि एसटीचं उपवर्गीकरण करण्यात यावं आणि ज्यांना फायदा नाही आहे त्यांना तो फायदा देण्यात यावा. आता हा भाग वेगळा आहे की हे उपवर्गीकरण करावं का नाही करावं याच्यावरती सरकारने नंतर आपली मतं जी आहेत ते प्रकट केलेली असली तरी सुद्धा गवळी साहेबांचं जे मत आहे खंडपीठामध्ये त्यांनी जो निकाल दिला होता त्या निकालाबद्दल त्यांचे मत जे आहे ते फार महत्वाचं आहे आणि याच्याबद्दल मग दोन्ही मुद्दे जे आहेत त्या दोन्ही मुद्द्यांचा पुढच्या काळात साकल्याने उपयोग किंवा याचा विचार होईल. आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते की लोकशाहीवादी असणारे किंवा समतावादी दृष्टिकोनातून असणारे हे गवळी साहेब ज्यांना बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीतून आलेल्या सगळ्या विचारांचा पगाडा असणारे पुढच्या वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाचे जे काही निर्णय पेंडिंग आहेत या पेंडिंग निर्णयावरती या 6 महिन्यामध्ये कोणत्या खंडपीठामध्ये किंवा ते स्वतः ज्या खंडपीठाचे अध्यक्ष असतील सरन्यायाधीश असतील त्यांचे निकाल हे आपल्याला बघणं हे औत्सुक्याचं असणार आहे. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी शपथ घेतल्यानंतर पहिलं जाऊन जर कुणाचं दर्शन घेतलं असेल तर ते आपल्या मातोश्री आईचं दर्शन घेतलं आणि या सगळ्या कष्टातून या देशाला मिळालेले हे दुसरे दलित राष्ट्रपती 251 वर्षानंतर पहिल्यांदा उद्दिष्ट असणारे जे आपल्याला सरन्यायाधीश मिळालेले आहेत हे महत्वपूर्ण ठरतात त्याच्यासाठी कारण महाराष्ट्राच्या वाट्याला गेल्या 75 वर्षामध्ये जे 6वे सरन्यायाधीश येत आहेत ते ज्याला आपण म्हणूया गवळी साहेब येत आहेत तर त्यांचा पुढचा कारकीर्द जे आहे ते पाहावं जाऊया. सुप्रीम कोर्टामध्ये काही निर्णय जे आहेत ते पेंडिंग आहेत जसं की महाराष्ट्राच्या वाट्याचा असणारा पक्षांतर बंदीचा निर्णय हा खूप मोठा पेंडिंग आहे. याच्याबद्दल हे निकाल देत आहेत का किंवा मराठा आरक्षणाच्या बद्दल पुढच्या काळामध्ये होणारी सुप्रीम कोर्टामध्ये जी काही सुनावणी असेल याच्याबद्दल महत्वाचा मुद्दा आहे. ओबीसीच्या आरक्षणाच्या बद्दल महत्वाचा मुद्दा आहे. असे भरपूर मुद्दे जे आहेत सध्या जे महाराष्ट्राच्या दृष्टीने आहेत याच्याबद्दल यांच्या कारकिर्दीमध्ये हा निकाल लागतो का आणि महाराष्ट्राला न्याय मिळतो का हे बघण्यासारखं राहील. तोपर्यंत थांबतो. जय हिंद.